आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवे यांची शोकसभा कळव्यात संपन्न. आगरी समाजाचे संघटनात्मक नेतृत्व करणारे व आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवे यांचे शनिवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. ते 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 7 जून रोजी शासकीय इतमामात कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीषानगर कळवा हे त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण होते. साळवे यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना करून ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित केले. समाज व ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने आणि लढ्या यशस्वीपणे उभ्या केल्या. कामगारांच्या हितासाठी कामगार एकता ही कर्मचारी संघटना त्यांनी स्थापन केली. शहाड येथील सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना सक्रिय झाल्या. कामगारांच्या विविध समस्यांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांनी मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना करून स्थानिक शिक्षण विकासाला हातभार लावला. तसेच राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राजाराम साळवे यांच्या निधनानंतर 10 जून रोजी मनीषा विद्यालय कळवा येथे त्यांच्या आठवणींसाठी आणि श्रद्धांजलीपर शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साळवी कुटुंबाच्या वतीने राहुल प्रदीप साळवी, मनीषा पाटील, माजी महापौर मनोहर साळवी, माजी उपमहापौर गणेश साळवे व नगरसेवक मिलिंद साळवी यावेळी उपस्थित होते. शोकसभेत यावेळी खासदार सुरेश बाळामामे मामा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सीताराम भोईर, नगरसेवक मनोज शिंदे तसेच अनेक राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.